मित्रांनो, आज आपण MAR 102 या मराठी पुस्तकातील दुसऱ्या पुस्तकावरती लेक्चर घेणार आहोत. त्या पुस्तकाची माहिती घेणार आहोत. बघा मित्रांनो, हे आहे आपलं पुस्तक MAR 102, ज्याच्यामध्ये आपण मागच्या व्हिडिओत पहिलं पुस्तकाचं माहिती बघितली, लेक्चर घेतला. आता ह्या लेक्चरमध्ये आपण तिसरं पुस्तकाची माहिती बघणार आहोत. भाषिक सर्जनशीलता, स्वरूप आणि प्रकार. बघा, भाषिक सर्जनशीलता, स्वरूप आणि प्रकार. घटक 1, सर्जनशीलतेचा अर्थ व स्वरूप. भाषिक सर्जनशीलता, विविध अंगे, वैचारिक लेखन, संकल्पना व प्रकार. आणि घटक 4, ललित साहित्य, स्वरूप आणि प्रकार. तर इकडं प्रास्ताविक दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये सर्जनशीलतेबद्दल काही माहिती दिलेली आहे. आणि हा आपला पहिला धडा, घटक 1, सर्जनशीलता, अर्थ व स्वरूप. याच्यामध्ये बघा, सर्जनशीलता म्हणजे काय, सर्जनशीलतेची घटक अंगे, वाङ्मयीन सर्जनशीलतेचे प्रकार, हे मुख्य 3 गोष्टी आपल्याला शिकायला मिळणार आहेत. बघा, याचे सर्जनशीलचं प्रास्ताविक दिलेलं आहे धड्याचं, आणि याच्यात दिलेले सर्जनशीलता म्हणजे काय. आता मित्रांनो, सर्जनशीलता म्हणजे काय, की ज्याला भाषेत आपल्या क्रिएटिव्हिटी म्हणतो, त्यालाच मराठीमध्ये सर्जनशीलता असे म्हणतात. मग आता ही क्रिएटिव्हिटी कशी दिसते आपल्याला. काही जण फॅशन करतात, आपल्याला शोभेल असे बरोबर फॅशन करतात. तर ते मुलांची सुद्धा काय झाली, ती फॅशन म्हणजे सुद्धा एक क्रिएटिव्हिटी झाली. कोणी स्टोरी लिहितं, कोणी कथा सांगतं, कोणी विनोद सांगतं, आहे की नाही, जोक सांगतात मनाने तयार करून, ती सुद्धा काय झाली, सर्जनशीलता झाली. त्याच्यानंतर चित्रकार छान चित्र काढतात, कोणी मूर्त्या बनवतं, कोणी म्युझिकचे वाद्य वाजवतं. मग हे म्युझिकच्या जे वाद्य वाजवतात तर सर्वच, पण त्याच्यामध्ये जे नवीन नवीन चाली शोधतात, व्यवस्थित त्यांना नवीन काहीतरी निर्माण करता येतं, त्याला म्हणतात सर्जनशीलता. नवीन गाणे तयार करणं, चित्रपट तयार करणं, आपण यूट्यूबवरती व्हिडिओ तयार करतो, ते सुद्धा सर्जनशीलताच झाली. त्यानंतर काही जण वेगवेगळे अन्न पदार्थ करतात, त्यांच्या हाताला खूप चव असते, ती सुद्धा काय झाली, त्यांची क्रिएटिव्हिटी झाली. आणि असे अन्न पदार्थ तयार करून ते यूट्यूबवर टाकतात, ती सुद्धा क्रिएटिव्हिटी झाली. आणि नाही यूट्यूबवर टाकले पण ते स्वतः खातात किंवा इतरांना खाऊ घालतात, ती सगळी क्रिएटिव्हिटी झाली. म्हणजे आपण झोपेतून उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत जे काही कामं करतो, त्याच्यामध्ये ज्यावेळी आपण काहीतरी नवीन काहीतरी करतो, काहीतरी वेगळं असं करतो, त्याला म्हणतात सर्जनशीलता, ज्याला आपण नॉर्मल भाषेत क्रिएटिव्हिटी म्हणतो. इकडच्या सर्व पानावरती तेच दिलेलं आहे. मग इथं दिले सर्जनशीलतेचे स्वरूप म्हणजे कशी. बघा, मानवी कृतीमधून व्यक्त होणारी सर्जनशीलता. जसा एखादा डान्सर आहे, तो जो वेगवेगळ्या स्टेप करतोय, नवीन काहीतरी करतोय, ते डान्स ही काय झाली, कृती झाली. मानवी भाषेमधून व्यक्त होणारी सर्जनशीलता. जसं आता काही जण बघा, सिनेमामध्ये वगैरे नवीन नवीन म्हणी तयार करतात, नवीन वाक्प्रचार तयार करतात, आहे की नाही. जसं पूर्वी होतं, एक म्हण होती की नाकापेक्षा मोती जड. आता आजकाल काढलंय की मोबाईल जड वगैरे, असे काही म्हणी तयार केलेले आहेत नवीन नवीन. तर ती सुद्धा काय झाली, सर्जनशीलता झाली. शास्त्रज्ञांची सर्जनशीलता. शास्त्रज्ञ सुद्धा जे काही नवीन नवीन शोध लावतात, त्याला सुद्धा काय म्हणतात, सर्जनशीलताच म्हणतात, क्रिएटिव्हिटी म्हणतात. मग ते शास्त्रज्ञ डॉक्टर असो, रासायनिक शास्त्र म्हणजे केमिस्ट्रीवाले असो, फिजिक्सवाले असो, किंवा आपल्या साध्या साध्या गोष्टीमध्ये सुद्धा संशोधन करणारे सायंटिस्ट असो. कलावंत व सर्जनशीलता म्हणजे याचे सगळ्याच प्रकारचे कलावंत आले. शिल्प तयार करणारे, चित्र तयार करणारे, नाटक वगैरे करणारे, सिनेमातले कलावंत आहे ना, असे सर्व कलावंत आले. त्याच्यानंतर सर्जनशीलतेची घटकांगे. विपुलता किंवा प्रवाहित्व. विपुलता म्हणजे काय, की असं नाही 1-2 नवीन आयडिया आल्या मग आपण केले आणि गपचूप बसून राहिलो, असं नाही. विपुलता म्हणजे आपल्याला असे नवीन नवीन खूप गोष्टी सुचल्या पाहिजे, आपल्या त्या सर्जनशीलतेमधल्या अडचणी दूर करता आल्या पाहिजे, त्याला म्हणतात विपुलता किंवा प्रवाहित्व. त्यानंतर दुसरं येतं लवचिकता, विविधता, वैचित्र्य. लवचिकता म्हणजे काय, की त्याच्यामध्ये आपल्याला त्या प्रसंगानुरूप वगैरे त्याच्यामध्ये काही बदल करता आले पाहिजे, त्याला म्हणतात लवचिकता. मौलिकता, युनिकत्व ज्याला आपण म्हणतो. स्पष्टीकरण, विस्तार किंवा पूर्ती. पुनर्व्याख्या हे इमॅजिनेशन. 3 काड्या घेतल्या तर त्या 3 काड्यांपासून किती नवीन नवीन आकृती आपण तयार करू शकतो. बघा,
त्याला सुद्धा काय म्हणतात, सर्जनशीलता. बघा हे कविवाले आहे, गीतकार आहे, ही सुद्धा काय आहे, सर्जनशीलताच आहे. समस्या संवेदन क्षमता. मग काही लोक म्हणजे चालू समस्यांवरती काही स्टोरी तयार करतात, कविता तयार करतात वगैरे वगैरे, तर ती सुद्धा काय झाली, सर्जनशीलताच झाली. व्यंगचित्र काही जण तयार करतात, तर ते व्यंगचित्र तयार करणं म्हणजे सुद्धा काय झाली, सर्जनशीलता झाली. अनुभवाचे एकात्म रूप उभे करण्याची क्षमता. वाङ्मयीन सर्जनशीलतेचे स्वरूप. जसं वाङ्मयीनच्या याच्यात आपण जर म्हटलं तर अभंगांची रचना, जसं तुकाराम, ज्ञानेश्वर यांनी अभंगाची रचना तयार केली आहे, किंवा इतर काही यांनी अभंगाची रचना तयार केली आहे, एकनाथ महाराज वगैरे, ही सगळी काय झाली, सर्जनशीलता झाली. जसं रामदास स्वामींनी ते दासबोध ग्रंथ लिहिलेला आहे, ती सर्व काय झाली, सर्जनशीलता झाली. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली, ती काय झाली, सर्जनशीलता झाली. बघा इथं हा लेसन संपला. पेज नंबर 10. भाषिक सर्जनशीलता विविध अंगे. म्हणजे आता याच्यात बघा, भाषाची सर्जनशीलता म्हणजे काय, भाषिक सर्जनशीलतेची घटकांगे. आता बघा याच्यात प्रास्ताविकता दिलेली आहे. भाषेची सर्जनशीलता काय, भाषेची एक नियमव्यवस्था असते, अशा नियमव्यवस्थेला व्याकरण म्हणतात. एकदा नियमव्यवस्था आत्मसात झाली की मनुष्य असंख्य भाषिक रचना करू शकतो. म्हणजे वेगवेगळे वाक्य रचना तयार करणे इत्यादी, जसं कथा, कादंबऱ्या, पुस्तकं तयार करणे, ही सर्व काय झाली, भाषिक सर्जनशीलता झाली. जसं आता पूर्वी भाषेचे शब्द मर्यादित होते, कम्प्युटर आल्यानंतर आता जे काही नवीन नवीन शोध लागले त्यामुळे काही नवीन शब्द मराठी भाषेत तयार झाले, तर ही सुद्धा काय झाली, ज्याने ते शब्द तयार केले त्याची ती भाषिक सर्जनशीलता झाली. बघा, लाडू खाल्ले चकली नाही. तर अशी सर्जनशीलता असंख्य असते. आणि भाषिक सर्जनशीलतेतील अडसर जो काही आहे त्याची सुद्धा माहिती दिलेली आहे. आणि इथं खाली दिले आहे भाषिक सर्जनशीलतेची घटकांगे. व्यवहार भाषा व साहित्यिक भाषा. आता बघा, व्यवहार भाषा म्हणजे आपण जी दररोज बोलाचालीमध्ये वापरतो, आणि साहित्यिक भाषा म्हणजे पुस्तकात असते, कथा कादंबऱ्यांमध्ये असते, वाङ्मयामध्ये असते. वाङ्मयामधली भाषा, ही सगळी जी भाषा असते तिला साहित्यिक भाषा म्हणतात. बघा, शब्दनिष्ठ सर्जनशीलता. जसं प्रामाणिक मूळ शब्द, मग प्रामाणिक विरुद्धार्थी शब्द, नाम, विश्लेषण. प्रामाणिक म्हणजे अ लावला की अप्रामाणिक विरुद्धार्थी शब्द झाला, म्हणजे काय झाली, सर्जनशीलता. प्रामाणिकपणा म्हणजे काय, भाववाचक नाम. अप्रामाणिकपणा म्हणजे विरुद्धार्थी. अप्रामाणिकपणाने क्रियाविशेषण असे असतात. त्याच्यानंतर समानार्थी शब्द, ती सुद्धा काय झाली, भाषिक सर्जनशीलता झाली. द्वयार्थी शब्द म्हणजे अभ्यस्त शब्द, असे विविध प्रकार दिलेले आहेत. जसं जगणं, बिघणं, असे काही शब्द आपण वापरतो. काही काळ, वेळ, बघा असे याच्यात काही डायलॉग्स वगैरे पण दिलेले आहेत. उभासित. अलंकारनिष्ठ सर्जनशीलता. अलंकार, जसं या नदीच्या पार वेड्या यौवनांचे झाड आहे, अमृताचा चंद्र त्याच्या पालवीच्या आड आहे. म्हणजे हे काय झाले, अलंकार झाले, की ज्याला आपण रूपक असं म्हणू शकतो. ती सुद्धा एक सर्जनशीलताच आहे, रूपकात्मकता. बघा, हे झाले साधे सरळ बोलणे, तो मनुष्य फार फार उदार आहे. आणि ज्यावेळी आपण एकच वाक्य वेगळ्या अर्थाने बोलतो त्यावेळी सुद्धा त्याला काय म्हणतात, सर्जनशीलता. दृष्टांत म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना, उदाहरण देणे वगैरे. हे बघा, हे वक्रकौली, उपरोध, उपहास वगैरे हे सगळं आहे. परिभाषिक शब्द सरावासाठी स्वाध्याय. भाषेची सर्जनशीलता 24 पानावरती दुसरा घटक संपला. आता घटक तिसरा, वैचारिक लेखन, संकल्पना आणि प्रकार. वैचारिक लेखनाचे स्वरूप, वैचारिक लेखनाचे प्रकार हे दिलेलं आहे. बघा, वैचारिक लेखन म्हणजे काय, सोप्या भाषेत की आपले विचार आपण लेखनामध्ये मांडणे किंवा विचारांचं लेखन करणे, विचार प्रगटीकरण करणे. विचार म्हणजे आपले विचार दुसऱ्यापर्यंत पोचवणे. जसं आता मोठमोठे काही लेखक असतात, ते एखाद्या गोष्टीबद्दल आपले विचार मांडतात, तर ते त्याचं लेखन करतात. तर त्याचे दिलेले वैचारिक लेखनाचे प्रकार. वैचारिक निबंध, इथं निबंध वगैरे दिलेले आहे.
कचऱ्यावरचा. त्याच्यानंतर दुसरं येतं अग्रलेख. अग्रलेख म्हणजे साधारणतः मासिकांमध्ये किंवा दररोजच्या न्यूजपेपरमध्ये तो लेख असतो, त्याला अग्रलेख म्हणतात किंवा त्याला संपादकीय असं सुद्धा म्हणतात. म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचा लेख लिहिला जातो, त्याला मृत्यूलेख म्हणतात. जसं आपण त्याच्या जीवनाचा आढावा घेतो, जसे आपण आता महात्मा गांधी वगैरे ह्या सगळ्यांचे जे काही चरित्र वाचतो, तर ते एक प्रकारे काय झालं, तर अशा वेगवेगळ्या विचारवंतांचे लेख पण दिलेले आहेत. त्याच्यानंतर स्फुटलेख हा एक लेखाचा प्रकार असतो. स्फुटलेखन हा एखाद्या विषयाच्या विविध पैलूंचे अंगदर्शन घडविणारा असतो किंवा एखाद्या पैलूचे सूक्ष्मदर्शन घडविणारा असू शकतो. बघा, मग याच्यामध्ये हा आहे सापेक्षतावादाची टिप्पणी, हा एक लेख दिलेला आहे उदाहरण म्हणून. बघा, इथे शब्द वगैरे त्यांचे अर्थ दिलेले आहेत, कारण आपल्याला जुनं मराठी काही गोष्टी नाही कळत म्हणून. इथे पान नंबर 45 हा घटक तिसरा संपला. चौथा घटक ललित साहित्य स्वरूप आणि प्रकार. बघा, याच्यात काय, ललित साहित्य म्हणजे काय, ललित साहित्याचे विविध प्रकार. ललित साहित्य म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना, छोट्याशा गोष्टी, छोट्या कादंबऱ्या, छोटे गोष्टींचे पुस्तकं, छोटे छोटे लेख, त्याला म्हणतात ललित साहित्य. बघा, याच्यात सांगितलं की ललित साहित्य म्हणजे काय. रसात्मक अनुभव म्हणजे साहित्य. अलंकारिक शब्दरचना म्हणजे साहित्य. शब्दांची वैशिष्ट्य जुळवणी हे साहित्याचं त्यांनी वैशिष्ट्य दिलेले आहेत. साहित्याचे प्रकार बघा, आता याच्यामध्ये पहिला आहे ललित साहित्याचे विविध प्रकार. गोष्टी, छोट्या छोट्या गोष्टी. बघा, याच्यात दिलं एका पक्षाची गोष्ट, अशा ज्या गोष्टी असतात छोट्या. त्याच्यानंतर लोककथा, जसं जादूचा मोर. त्यानंतर दृष्टांत कथा. त्याच्यानंतर लघुकथा, शॉर्ट स्टोरीज. बघा, राम रावण युद्ध ही सर्व ती कथा दिलेली आहे. त्याच्यानंतर आत्मकथन म्हणजे स्वतःबद्दलची जी काही स्टोरी असते, आपल्या जीवनातील घटना, भेटलेले व्यक्ती, घेतलेले अनुभव इत्यादींचं जे काही आपण लेखन करतो, ज्याला आपण डायरी म्हणतो, ते सुद्धा काय येतं, लघुलेखनच येतं. ते आपल्या उपरा, जशी ही एक कथा आहे पण ती आपल्या जीवनात घडलेल्या गोष्टींवर आधारित ती कथा आहे. त्याच्यानंतर ललित निबंध, छोटे जे निबंध असतात, जसं बघा एक निबंध दिला आहे चिमण्या, त्यांच्याबरोबरचे हे काही सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. व्यक्तिचित्र, ज्याला आपण इंग्लिशमध्ये ऑटोबायोग्राफी म्हणतो. चरित्र, ज्याच्यात आपण ज्याला चरित्र असं सुद्धा म्हणतो, जसं हरित्याता नावाचा त्या व्यक्तीचं सगळं स्टोरी दिलेली. त्याच्यानंतर प्रवास वर्णन, जसं आपण यूट्यूबवरती पण व्हिडिओ टाकतोच प्रवास वर्णनाचे, की आम्ही इकडं गेलो, असं केलं तसं केलं. ते सर्व प्रवास वर्णन हे सुद्धा काय येतं, ललित साहित्य येतं. त्याच्यानंतर कविता. कविता ह्या सुद्धा काय आहे, ललित साहित्याचाच प्रकार आहे. त्यानंतर भारूड. भारूड हा जुना प्रकार आहे गाण्यांचा. इथं आहे परिभाषिक शब्द, सर्व सारांश. आणि इथे पुस्तक संपलं. तर मित्रांनो, आता तुम्हाला या पुस्तकाची माहिती कळाली आहे. या पुस्तकामध्ये आपल्याला काय काय अभ्यास आहे आणि त्याप्रमाणे तुम्ही आता अभ्यास कराल अशी मला खात्री. थँक्यू व्हेरी मच.